राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी घोटाळा प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। या प्रकरणामध्ये 17 तलाट्यासह 57 महसूल कर्मचाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र हे प्रकरण काय आहे, किती अधिकारी या भ्रष्ट कारभारामध्ये सहभागी आहेत, अतिवृष्टीचं किती कोटी अनुदान या अधिकाऱ्यांनी लाटलेलं होतं, यांच्यावरती काय कारवाई करण्यात आलेली आहे, ती सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत। जालना जिल्ह्यात 2022 ते 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी, पूर, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदान वाटपामध्ये गंभीर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी जिल्हा अधिकारी यांच्याकडे आलेल्या होत्या। त्यानंतर झालेल्या तपासात तहसीलदारांचे लॉग इन व पासवर्ड वापरून 40 कोटी रुपयाचा घोटाळा करण्यात आला। या तलाठी, लिपिक व कृषी सहाय्यक आदी 57 जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते। त्यानुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा एक बैठक देखील पार पडली होती। या बैठकीमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर एफआयआर दाखल करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। स्थानिक आमदारासोबत जवळपास 4 तास झालेल्या या बैठकीमध्ये अनुदान वाटप घोटाळ्याचा विवस्त आढावा घेण्यात आला। त्यात दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनुदानाची रक्कम पात्र शेतकऱ्यांना न देता संगनमत करून आर्थिक घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले आहे। बावनकुळे यांनी हा प्रकार शेतकऱ्यांवरील अन्याय असल्याचे ठणकावून सांगत दोषी कुणीही असेल तरी त्याला शिक्षा होणारच असे ठणकावून सांगितले आहे। शेतकऱ्यांच्या भावनांचा कुणीही खेळ करू नये असा इशाराही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला आहे। जालना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रस्तुत बैठकीला आमदार बबनराव लोणीकर, संतोष दानवे, नारायण कुचे, हिकमत उडान व आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल आदी उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते। जालन्याच्या या गैरप्रकारामध्ये 100 कोटी रुपयाचा घोटाळा झाला असल्याचा आरोप होतोय। उल्लेखनीय बाब म्हणजे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी यापूर्वी या प्रकरणामध्ये तब्बल 100 कोटी रुपयाचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता। तसेच या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचीही मागणी केली होती। हा केवळ आर्थिक अपहार नाही तर शेतकऱ्यांचा विश्वास व हक्काचा खून आहे। ज्या शेतकऱ्यांनी आपले सर्वस्व गमावले त्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेण्यात आला। त्यामुळे हा घोटाळा करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना तुरुंगामध्ये डांबले पाहिजे। या प्रकरणाची एसआयटी किंवा सीबीआय चौकशी झाली पाहिजे। एवढेच नाही तर दोषी लोकांची मालमत्ता जप्त करून त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे असे त्यांनी सांगितलं आहे, असा त्यांचा आरोप आहे। दरम्यान जालन्यामध्ये झालेल्या या भ्रष्ट कारभाराबद्दल आपलं काय मत आहे, या अधिकाऱ्यावरती कोणती कारवाई झाली पाहिजे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेला निर्णय, त्यांनी केलेली कारवाई योग्य आहे का, आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।